मध्ये जास्त असते, प्रमाण जास्त असते. बालपणी ज्या गोष्टी लेकरांच्या मनावर बेमुल्या त्या गोष्टी शेवटपर्यंत त्यांच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी स्मरणात त्या ठिकाणी राहते. म्हणून आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त योग्य वेळामध्ये अगदी बाल वयामध्ये त्या ठिकाणी आपल्या मुलावर त्यांनी संस्कार करा, तरच त्या ठिकाणी ते मुलं आपल्या भविष्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही बाल वयामध्ये जर त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर आपला हा बालक हातचा निघून गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं वाटतं, आपण पहा एखादा झाडाचं फांदी आहे, ती झाडाची फांदी केव्हा मागते ज्यावेळेस ती झाडाची फांदी गोळी असेल तेव्हा ती झाडाची फांदी तेव्हाही मागते. आणि ती झाडाची फांदी जर त्या ठिकाणी काय मजबूत झाली, त्याला मग आपण पेपर झाली, तर ती झाडाची फांदी कधीच वाकत नाही. कारण त्या फांदीचं वय त्या ठिकाणी निघून गेलेलं असतं. म्हणून आपल्या बालकाचं जर वय निघून गेलं तर त्या ठिकाणी बालक आपल्या हातचा राहणार नाही. म्हणून योग्य वयात आणि योग्य वेळी जर आपण त्या ठिकाणी बालकावर चांगले संस्कार त्या ठिकाणी केले तर बालक आपला हा त्या ठिकाणी निश्चित घडल्याशिवाय राहणार नाही. एक पालक होता, एक आई आणि वडील होता, आणि त्या आई वडिलांचा एक छोटासा बालक अगदी लाडामध्ये वाढलेला होता. आणि आई आणि वडील घरामध्ये थांबले होते, आणि घरामध्ये थांबलेला असताना त्याचा लहान बालक अंगणामध्ये त्या ठिकाणी खेळत होता. आणि अंगणामध्ये खेळत असताना तो लहान बालक माती खायला लागला. आणि मग बालकाला माती खायला लागला असताना सहज आईचं लक्ष गेलं, आणि आई आपल्या वडिलांना म्हणाली, अहो बघा की ते बाळ आपलं माती खाते. तेव्हा वडील त्या आईला म्हणाला, असू दे, तो लहान आहे, जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो सुधरेल, असा म्हणाला. आणि असं करता करता तो बालक थोडा मोठा व्हायला लागला, आणि मोठा झाल्यानंतर शाळेत गेला. आणि शाळेत गेल्याच्या नंतर सुद्धा त्याचा उपद्व्याप सुरू झाला. तो उपद्व्याप कोणता? शाळेमध्ये गेल्याच्या नंतर पेन्सिल चोरून आणणे. दररोज तो एक पेन्सिल चोरून आणायचा आणि घरी टाकायचा. असं करता करता त्या बालकांचा घरी पेन्सिलचा ढीग या ठिकाणी निर्माण झाला. आणि बालकांचा पेन्सिलचा ढीग निर्माण झाल्याच्या नंतर पुन्हा ती आई आपल्या वडिलांना म्हणाली, अहो बघा की आपल्या बालकाने शाळेतून घेऊन आणलेल्या पेन्सिलचा किती मोठा ढीग आपल्यासमोर उभा केला. तेव्हा बालक म्हणाला, असू दे, त्याला अजून काही कळत नाही, मोठा झाल्याला कळेल त्याला. असं करता करता तो मुलगा हातचा गेला, आणि दररोज तो तंबाखू पुड्या खायला लागला. आणि तंबाखू पुड्या खाऊन आपल्या घरच्या अंगणामध्ये झुकायला लागला. अंगणामध्ये झुकायला लागला त्यावेळेस आईने बघितलं, आणि पुन्हा आई आपल्या वडिलांना म्हणाली, अहो बघा की आपला हा बालक आता पुढे तंबाखू खायला लागला. तेव्हा पुन्हा बालक आपल्या आईला म्हणाला, असू दे, त्याला अजून काही कळत नाही, मोठा झाल्याने कळेल त्याला. असं करता करता त्याचा पुण्या वाढत गेला. संपूर्ण गावामध्ये तो मारामारी करायला लागला, चोऱ्या करायला लागला, डाकू करायला, खून करायला लागला. अशा अनेक तक्रारी त्या बालकाच्या कानावर यायला लागल्या. तेव्हा मात्र बालक आणि त्यांचे आई वडील अतिशय निराश झाले. त्यांना सुचेनासं झालं काय करावं. दोघं घरात एका पिंपऱ्या टेकून बसले. आई एकीकडे बसली आणि बालक एकीकडे बसला, आणि दोघं विचार करायला लागले, आणि धसा रडा लागले. बाप म्हणाला, माझ्या पोटी हा पुत्र कसा जन्माला. आणि आई म्हणाली, ईश्वराच्या पुढे चिंता करत बसली, आणि ईश्वराला म्हणाली, ईश्वरा, हा कसा पुत्र माझ्या पोटी दिलास. मी जर आयुष्यभर निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं. हा कसला पुत्र माझ्या पोटी जन्माला घातला. असं करत करत दोघं एकमेकाच्या डोक्यावर ठेवून कसा रडत होते. असं करता करता त्या बालकाच्या कारण आणखी एक मुलांची तक्रार आली, मुलांना वाईट काम केलं अशी तक्रार आली. तेव्हा बालक रागाराग उठला. त्याच्या डोक्यात अतिशय टेन्शन निर्माण झालं होतं. तो रागाराग उठला, हातामध्ये एक खिळा घेतला आणि एक दगड घेतला, आणि समोरच्या
भिंतीवर खिळा टाकून त्या खेळाला ठोकत राहिला, ते खेळा ठोकत राहिला, त्या खेळावर राग काढत राहिला आणि राग काढला राहिला. अशा प्रकारचा हा उद्योग त्या बालकाला लागला. मुलाची दररोज एक तक्रार, एक खेळा ठोकायचा. मुलाची दुसरी तक्रार, तिसरा खेळा. मुलाची चौथी तक्रार, चौथा खेळा. मुलांची पाचवी तक्रार, पाचवा खेळा. म्हणजे अशा प्रकारचा खेळा हा पालक त्या ठिकाणी भिंतीवर मारत गेला आणि संपूर्ण भिंत त्या ठिकाणी खेळाने भरून गेली. आणि एक दिवस मुलगा गावातून उद्या करून घरी आला. घरी आल्याच्या नंतर आईला म्हणाला, आई मला जेवणाचं ताट वाढ ग. तेव्हा आईनं राग त्या मुलाला ताट वाढून दिलं आणि तोंडामध्ये घास घालताच तेव्हा त्याच्या मुलाला समोरच्या भिंतीवर जे खिळे मारलेले होते ते खिळे त्या मुलाला दिसले आणि खिळे दिसल्यानंतर नंतर लगेच मुलगा म्हणाला, बालकाला म्हणाला, तुम्हाला काय वेळ लागलाय का? एवढे खिळे भिंतीवर कशाला मारले? तो बालकाला म्हणायला लागला. पुन्हा आईला म्हणायला लागला, तुम्हाला काय वेळ लागलाय का? एवढे खिळे भिंतीवर का मारले? फक्त एक दोन खिळे मारले असं चालले असते ना कपडे करता, एवढे खिळे मारायची गरज का? असा प्रश्न त्या ठिकाणी तो बालकाला आईला करू लागला. आईला असा प्रश्न करताना आई म्हणाली, बेटा किडे तुझ्या वडिलांनी मारले, तू मला काय विचारतो? जाऊन तुझ्या वडिलांना विचार. तेव्हा मुलगा वडिलांकडे गेला आणि म्हणाला, तुम्हाला काय वेळ लागले का? तुमचे काय डोकं सरकलं का? एवढे किडे कशाला मारले जाऊ? बालक म्हणाला, हो मी किडे मारले, हे तुझ्या सर्व पापाची किडे आहेत, तुझ्या पापाची कर्म आहे. ही सर्व किडे तुझे मी मारलेत ना, ही सर्व किडे तुझ्या पापाची कर्म आहे. असं ज्यावेळेस वडील त्याच्या मुलाला म्हणाला तेव्हा मुलगा एक नीट तब्य राहिला आणि बालकाच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला आणि घसा रडा लागला आणि म्हणाला, बाबा मला माफ करा हो, हे माझे पाप मला दिसत नाही, हे माझे पाप मला दिसत नाही. एक वेळ बाबा हे किडे काढा ना, बाबा एक वेळ हे किडे काढा ना, माझे मला पाप दिसत नाही, काढा ना. असं ज्यावेळेस मुलगा वडिलाला म्हणतोय त्यावेळेस वडील म्हणाला, ठीक आहे मला हे करता येईल, हे किडे मी काढेल. ज्यावेळेस तू एक काम चांगलं करेल, मला एक काम चांगलं केलेलं माझ्या कानावर पडेल, त्यावेळेस मी एक खिळा काढेल. असं त्या ठिकाणी बालक म्हणाला आणि मुलगा तेव्हापासून सुधारला. मुलाने चांगले काम करण्याची सुरुवात केली. गावामध्ये चांगली चर्चा होऊ लागली की या मुलाने काम चांगलं केलं, या मुलाने आमच्या बालकाला वाचवलं, या मुलाने गाव सुधारलं. अशा प्रकारचा तो चांगलं काम करू लागला आणि वडिलांच्या कानावर एक एक चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला यायला लागल्या आणि ज्यावेळेस गोष्टी चांगल्या ऐकायला यायला लागल्या तेव्हा एक खिळा काढला. असं करता करता त्या ठिकाणी संपूर्ण भीतीवरले किडे त्या ठिकाणी निघत गेले, संपूर्ण किडे त्या ठिकाणी निघत गेले. आणि नंतर एक दिवस मुलगा परत घरी आला आणि बालकाला म्हणाला, बघा ना बाबा मी आता सुधारले, बघा ना बाबा मी आता सुधारले, त्या भिंतीवर एकही खिळे नाही, मी आता सुधारले, बाबा मला माफ करा ना, सांगा ना बाबा मी तुमचा मुलगा आहे किंवा नाही, सांगा ना बाबा. आता ज्यावेळेस मुलगा बालकाला म्हणाला आणि नंतर आईच्या पायावर बसून म्हणाला, सांग ना काही मी तुझा चांगला मुलगा आहे किंवा नाही, सांग ना काही मी तुझा चांगला मुलगा आहे किंवा नाही. असं म्हणून त्या ठिकाणी आईच्या पायावर डोकं ठेवला आणि आई म्हणाली, बेटा मला काय विचारतो बेटा, किडे तुझ्या बापाने ठोकले आणि तुझ्या बापानेच काढले, मला काय विचारतो, जाऊन तुझ्या बापांना विचार ना. लगेच मुलगा बापाकडे गेला आणि जसा तसा रडत होता आणि बाबाला म्हणाला, बाबा सांगा ना बाबा तुम्ही मला माफ केलं ना, मी चांगला मुलगा झाला आहे ना, मी चांगलं काम करतोय ना, मी तुमच्या घरात शहाणा मुलगा आहे किंवा नाही, सांगा ना बाबा एकदा तर सांगा ना. बाबा म्हणाला, बेटा खिळे मारताही येतात आणि खिळे काढताही येतात, पण त्या भिंतीवरल्या भोकाचं काय, भिंतीवरल्या भोकाचं काय असं म्हणाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं
की त्या ठिकाणी बापाला त्याच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील त्यावेळेस बापाच्या कानावर एक एक वाईट गोष्टी येत होत्या. त्यावेळेस त्या बापाच्या जीवनात त्याच्या अंतःकरणाला किती वाईट वेदना झाल्या असतील. म्हणून बाप म्हणतोय बेटा किडे मारता येतात आणि किडे काढता येतात, पण त्या भिंतीवरल्या धोक्याचं काय करता येते. म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे, मुले बिघडून सुधारण्यापेक्षा मुलांना बिघडून देऊ नका ना. मुले बिघडून सुधारण्यापेक्षा मुलांना बिघडून देऊ नका ना. अशा प्रकारचं जर आपण या ठिकाणी प्रवचन घेतलं तर आपला मुलगा कधीच बिघडणार नाही आणि जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून मला या ठिकाणी कशाला सांगायचं होतं, भरपूर या ठिकाणी फरक पडलेला आहे. जोपर्यंत तुम्ही अगदी लहान वयामध्ये आपल्या मुलावर संस्कार करणार नाही तोपर्यंत आपला मुलगा भविष्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होणारच नाही. कारण वर्गामध्ये शिक्षक हा तर सर्वांना त्या ठिकाणी सारखाच ज्ञानाचं काम करतोय, ज्ञानाचं देतोय, पण त्या ठिकाणी संस्कार हे त्या ठिकाणी फार मोठे महत्वाचे आहे. आपण म्हणतो ना एखादा मुलगा हा संस्कारित आहे आणि एखादी मुलगा हा संस्कारित नाही म्हणतो. कशामुळे म्हणतो की ज्या वर्गाने आपल्या मुलांना अगदी लहान वयामध्ये संस्कार केले तो मुलगा संस्कारित असतो आणि ज्या वर्गाने आपल्या मुलांना त्या ठिकाणी संस्कारित केले नाही तो मुलगा भविष्यभर त्या ठिकाणी संस्कार राहणार नाही. म्हणून आपल्या मनावर आहे, आपल्या बालकाला घडवायचं हे आपल्या मनामध्ये आहे. आपल्या मुलाला कुठं त्या ठिकाणी पाठवायचं आहे, आपल्या मुलाचं भविष्य आपल्याला स्वतःला घडवायचं आहे. शिक्षक हे त्या ठिकाणी नाममात्र आहे. म्हणून बालकाला मला या ठिकाणी सांगायचं वाटतं मुलाचं भविष्य या ठिकाणी घडवा. आणि दुसरे कारण या ठिकाणी आपण काय करतो, पालक अगदी लहान वयापासून आपल्या मुलावर नकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी बिंबवतो. नकारात्मक गोष्टी म्हणजे कोणत्या, त्या गोष्टी करायच्या नाही, अंधारात जाऊ नको, तिकडे बोंबले आहे, सायकल करू नको, पडशील, पाण्यामध्ये जाऊ नको, बुडशील, अशा आपण नकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या बालकाला अगदी लहान वयामध्ये त्या ठिकाणी आपण बिंबवतो. आणि एखाद्या बाळाचा झोपत नसेल तर आपण काय म्हणतो त्या ठिकाणी बाळाला त्या ठिकाणी आई म्हणते बेटा झोप, तिकडून चोरा येत आहेत, बंबोले येत आहेत. तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यालाच माहित आहे. सोजा बेटे नाही तर गब्बर सिंग आ जाएगा, सोजा बेटे नाही तर गब्बर सिंग आ जाएगा. म्हणजे आपली आई अगदी लहान वयापासूनच आपल्या मुलाला किती त्या ठिकाणी निर्माण करते, नकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी बिंबवते. आणि तसाच तो मुलगा आपल्या भविष्यामध्ये मोठा झाल्याच्या नंतर सुद्धा नकारात्मक त्या ठिकाणी विचार करायला लागतो. म्हणजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी करायला त्या ठिकाणी लागत नाही. म्हणून मुलाला नेहमी सकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी सांगा, सकारात्मक त्याच्यावर गोष्टी बिंबवा. तुला या ठिकाणी डॉक्टर व्हायचं आहे म्हणजे व्हायचंच आहे, तुला या ठिकाणी कलेक्टर व्हायचं आहे म्हणजे व्हायचंच आहे, तुला या ठिकाणी वकील व्हायचं आहे म्हणजे व्हायचंच आहे, तुला या ठिकाणी प्राध्यापक व्हायचं आहे म्हणजे व्हायचंच आहे. अशा सकारात्मक गोष्टी त्यांना मुलांना अगदी लहान वयामध्ये त्या ठिकाणी बिंबवा. तो विद्यार्थी भविष्यामध्ये त्या ठिकाणी घडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्या ठिकाणी एक छोटंसं गाव होतं, एक छोटं गाव होतं आणि त्या गावाच्या शेजारी एक छोटा डोंगर होता. आणि त्या गावामध्ये एक थोडा एक भीती निर्माण केली